ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। चोपडा तालुक्यातील एका परिसरात 3 अस्वलांनी 2 शेतमजुरांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे। हल्ल्यात दोन्ही शेतमजूर जखमी झाले आहेत। जखमी शेतमजुरांनीच परिसरात 3 अस्वल असल्याची माहिती दिली आहे। अस्वलांनी अचानक हल्ला केल्यानंतर इतर ग्रामस्थांनी आरडाओरड केल्याने अस्वलांनी घटनास्थळावरून पळ काढला। त्यानंतर ग्रामस्थांनी दोन्ही जखमी शेतमजुरांना तातडीने चोपडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले। जखमींची प्रकृती लक्षात घेता त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून अस्वलांचा शोध घेण्याची मागणी होत आहे। मक्कामध्ये गेला होता, ठिबकची नळी टाकाले तरी अटॅक केला होता। भालूने अटॅक करला होता आणि मग तीन भालू होता। मग त्याच्यानंतर त्या नानाले अटॅक करला होता। पहिले माले अटॅक करला आणि त्याच्यामुळे मी पडून गेला होता गवतमध्ये। किती भालू होते? तीन होते, 3 भालू होते। कुठं लागला? हाताले लागलं होतं ना, नानाले इथं लागलं होतं डोक्यामध्ये। आराम दिला होता, माझ्या मित्रासोबत होता, थोडा लांब होता त्यांना आराम दिला होता। ते आले लोडावरनं, ते बस तिथं भागून गेले होते ते माले देखील। नाव काय तुझं? राकेश जगदीश पावरा। सर काय सांगणार सर, चोपडा आढावत या ठिकाणी ग्रामीण भागातील आदिवासी भागातील 2 पेशंट ॲडमिट आहेत, त्यांच्यावर अस्वलनी हल्ला केलेला, नेमकं काय घटना घडली? काल नाना पावरा वय वर्ष 60 आणि राकेश पावरा वय वर्ष 16 असे 2 पेशंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव इथे अपघात विभागामध्ये आले होते। तर त्यामध्ये नाना पावरा हे जे पेशंट आहेत त्यांना उजव्या डोळ्याजवळ आणि डोक्याला गंभीर दुखापत झालेली होती। तर त्यांना आपण ICUमध्ये भरती केलं होतं आणि पुढील उपचारासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर इथे रेफर करण्यात आलेलं आहे 108 ॲम्ब्युलन्सने। आणि राकेश पावरा हा जो पेशंट आहे त्याच्या 2 हाताला आणि पायाला इजा झालेली अस्वलाच्या हल्ल्यामध्ये। तर सध्या हा पेशंट वॉर्डमध्ये ॲडमिट असून सद्यस्थितीत स्टेबल कंडिशनमध्ये आहे। सर, जे वयोवृद्ध पेशंट आहे त्यांना नेमकं कुठं त्रास झालेला आणि नेमकं काय? त्यांना CT स्कॅनमध्ये प्राथमिक अंदाज असा आहे की उजव्या डोळ्याजवळचं हाड आणि कवटीचं जे हाड आहे त्याला फ्रॅक्चर असू शकतो। तर त्यामुळे आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथे संभाजीनगर इथे त्यांना रेफर केलं। नेमकं कशाच्या उपचारासाठी करण्यात आलं? मेंदूच्या किंवा स्कल फ्रॅक्चरच्या संदर्भात असतं। त्याकरता आपल्या इथे डॉक्टर्स अवेलेबल आहे का नाही? ते नाही सर, ते पेशंट आहे त्यांना आताची परिस्थिती काय आणि त्यांना कुठं हलवण्यात आलेलं? सध्या पेशंट स्टेबल आहे, व्हायटली स्टेबल आहे आणि त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर इथे पुढील उपचारासाठी आपण हलवण्यात आलेलं आहे। नेमकं कसला उपचार? ते स्कल फ्रॅक्चर आणि याच्या संदर्भातच। तर नाना पावरा या पेशंटला आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव इथून 108 रुग्णवाहिका त्या रुग्णवाहिकेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय संभाजीनगर इथे पुढे रेफर केलेलं आहे। आपलं नाव आणि मी डॉक्टर महेश वाघ, मी सध्या कनिष्ठ निवासी म्हणून कार्यरत आहे।